तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे आपला गावाकडचा. आम्ही गावाला चाललोय सध्या मम्मी आणि मी, कारण आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय त्यांना भेटण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो माझ्या मामाचं घर, चुलत मामांची घर. आपण सध्या उभे आहेत कोर्टात, कारण थोडं काम होतं. तर आपण निघणार आहे आता सध्या गावाकडे जायला. चला निघूया, काम होतं झालं, लगेच निघू आपण गावाकडे जायला. तर मित्रांनो, आता कोर्टाचं काम झालंय, आम्ही निघलो आता गावाकडे जायला. तर जाऊया, आपण निघूया. चलो. तर मित्रांनो, थांबलो होतो आता जिलेबी घ्यायला. निघूया आपण जिलेबी घेऊ, रस्त्याला आहे सध्या. तर मित्रांनो, आता आलो आम्ही जवळ रस्त्याने. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या घरी. तर मित्रांनो, आता पोचलोय आपण मामाच्या घरी. आता सध्या मामाच्या घराच्या बाहेर आहे आपण, जाणार आहे आतमध्ये. बघू शकता मामाचं घर. आता आजी आवाज दिलाय, बघू काय होतंय. कसं आहे डॉगेश बाहेर, दोन आजी तिकडे आहेत. आपण जाऊ आतमध्ये, बघूया. लगे अक्का, अक्का या अक्का समोर, आजी समोर आहे. तर बघूया आपण काय होतं काय नाही. मला दाखवतो मी त्यांचे जनावर. हे बघा, हे म्हैस, बघा हे वाघारो, आणि इकडे गाय आहे त्यांची, तिची की चारा खातीये. तर आता दाखवतो मी त्यांच्या शेळ्या. शेळ्या बघू शकता, गोठा आहे त्यांचा शेळ्यांचा. हाय गाईज, शेळ्या बघितल्या असं. इकडं कोणतरी शेतात काम करत आहे, त्याला नाही माहिती कोणी. तर चला जाऊया परत आपण तिकडं घराच्या आतमध्ये. टॉपचा विषय आहे. तर मित्रांनो, आलं आपण त्यांच्या घरात मामाच्या सध्या. बघू शकता महाराजांची पेंटिंग. इथं घरात आल्या आल्या महाराजांची पेंटिंग. आत्ता वाजले 4:30 आणि हा हॉल आहे त्यांचा. हॉल बघू शकता. तर तुम्हाला दाखवलं मी मामाचं घर. आता दाखवणार मी तुम्हाला चुलत मामाचं घर, जे की इकडे दोन मामा आहे, इकडे एक मामा आहे. म्हणजे लय मामा आहेत मला चुलत. त्यांची घर पुढे दोन्ही, मी इकडल्या साईडला की त्यांचे पण घर दाखवून देणार मी तुम्हाला. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि कसा विषय माहिती का, विषय टॉपचा आहे. तर जाऊया आपण त्यांच्या घरी. तर मित्रांनो, आलोय सध्या आपण त्यांच्या समोरच्या वावरात, जिथं दोन अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बाया काम करीत होत्या. त्यातली एक मामी होती आणि आजी होत्या, ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही त्यांचं हे वावर आहे, आणि त्यांचं घर, आणि चुलत मामाचं घर. तिकडे अजून एक चुलत मामाचं घर, आणि इकडं पण एक चुलत मामाचं. तर बघितलं का कसे डेकलाईन आहे, 4 घर. तर बघूया आपण त्यांचे वावर दाखवतो मी तुम्हाला. समोर एक वावर आहे, एक आहे. तिकडे सगळे चुलत मामांचे आहेत, तिकडे विहीर आहे. आणि तिकडे पण सगळे चुलत मामांचे आहेत. हे मामाचं आहे आमच्या. तर वातावरण बघा मित्रांनो, सूर्य डायरेक्ट ढग झाकून घेऊन राहिले. मामा ते पावसाचं वातावरण होईल आता थोड्या वेळात. पूर्ण दिसन तुम्हाला. बघा, 4ही घर आहे एका फ्रेम मध्ये. हे मामा, चुलत मामाचं, हे बी चुलत मामाचं आहे, माझ्या मामाचं, आणि ते बी चुलत मामाचं. तर दिसले असं तुम्हाला सगळ्या मामाची घर. आता मी त्यांच्या घरी जाणार आहे, ते बी दाखवतो तुम्हाला. आपण जात सध्या मामाच्या घरी. ऊन लागू राहिलं वावरात जरा. तर चला. तर मित्रांनो, आता आलोय आपण त्यांच्या समोरच्या वावरात. मगाशी होतो तिकडल्या वावरात, आणि आता आलोय समोरच्या वावरात. तो मी त्यांचा समोरचा वावर दाखवतो. इथं काहीतरी आता लावलेलं आहे सध्या वावरात. तिकडं कडवं आहे, म्हणजे म्हशी गाय त्यांना खायला. आणि चुलत मामाचा वावर आहे. हे बघा त्यांची 2 घरं. इकडे एक घर आहे, आणि मामाचं घर. चला जाऊया आपण चुलत मामाच्या घरी. मला दाखवतो त्यांची घरं कशी काय आहेत. तर मित्रांनो, आता चाललोय आम्ही चुलत मामाच्या घरी. ह्या घरी नाही चाललो, आता त्या घरी चाललेलो आहे. तर बघू आपण काय होतं. तर मित्रांनो, आपण चाललो आता सगळ्यात पहिले घरी, म्हणजे तुम्हाला दाखवलं मी त्याच्यात, ह्या चुलत मामाच्या घरी. तर चला जाऊ आपण त्यांच्या घरी. पिशवी पण दिली मम्मी माझ्याकडं, आणि त्यांचं वावर. चला जाऊया आपण त्यांच्या इथं. परत दिसणार डागेश बाय. इकडे त्यांची वैर आहे, त्यांचा बांगला आहे. मित्रांनो, आला आपण चुलत मामाच्या घरात. तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. चुलत मामाचं हे बघा.
शूटर चुलत मामाच मुलगा आहे ह्यो. तर आपण जाऊ आता वरती. वरतून दाखवतो तुम्हाला त्यांचं घर कसं आहे. त्यांनी पण नवीन घर बांधलंय सध्या. इथं एक रूम आहे. इथलं काम चालू आहे. इथलं बी काम चालू आहे. इथलं बी काम चालू आहे. तर आपण जाऊ अजून वरती म्हणजे डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर. हे बघा ह्यो तिसरा मजला आला आपण तिसऱ्या मजल्यावर. तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या घरावरून एवढा बॅकर व्ह्यू दिसतो ना मी तुम्हाला दाखवतो view आता याच्यावरती चढून. तर मी चढतो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो आता चढलोय मी तिसऱ्या मजल्यावरती. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मी समोरचा. तर मित्रांनो बघितलं असं तुम्ही आता समोरचा व्ह्यू. यांची इथं खूप नारळाचे झाड आहेत आणि समोर डोंगर आहेत सगळे. हे बघा समोर सगळे डोंगर आहेत या साईडने. या साईडने सगळे डोंगर आहेत. आणि इकडं दुसऱ्या चुलत मामाचं घर आणि ते ते मामाचं घर होतं. तर आम्ही इकडं आलोय. आता जाणार तिकडं. तुम्हाला दाखवलं ह्या मामाचं घर आणि व्ह्यू पण दाखवलाय. आता जाऊ आपण त्या मामाच्या घरी. आता मी जातो खाली कारण दम लागला आता मला. तर जाऊया आपण खाली चलो. तर मित्रांनो आता उतरलो आपण याच्या वरतून खाली. आता दाखवतो मी तुम्हाला मामाची विहीर. ही विहीर आहे इथून दिसणार नाही खाली गेलो दिसणार आपल्याला. आणि समोरचे घर. तर चला जाऊ आपण खाली आणि बघूया काय होतं काय नाही. इकडं समोर पण विहीर आहे जी की मी तुम्हाला मगाशी दाखवली. चला जाऊ आपण आता खाली. नारळ बघायचे का नारळ. गावाकडची खरी मज्जा हीच असते. सगळं खायला प्यायला सगळं भेटतं इथं. मला त्याला तुपातलं नाही भेटू पण नॅचरल सगळं भेटतं खायला. चला आपण जाऊ आता खाली. मित्रांनो ही विहीर बघा आतून. तर मित्रांनो आता चाललोय आपण दुसऱ्या तुम्हाला वरतून दाखवलं होतं त्या चुलत मामाच्या घरी. ते बघा त्यांची गाडी बाहेर. आता चाललोय आपण त्यांच्या घरी. मग त्यांचं घर दाखवतो जाऊ द्या आतमध्ये. हे एक मामाचं आहे, दुसऱ्या मामाचं आहे, तिसऱ्या मामाचं असे 3 चुलत मामा एकाच घरात राहते. भाऊ यायचे. तेव्हा आपण त्यांच्या घरात व्हिडिओ काढतो ना ब्लॉग बाहेरून. तर मित्रांनो या मामाच्या घरून निघाला आता आम्ही घरी जायला. तर जाऊया आता घरी. लय वेळ झाला रात्र होईन आता. बघा रात्र होईन आता. निघू आपण आपल्या घरी. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.